प्रत्येकाला असं वाटतं की माझ्याकडे एखादं टू व्हीलर असावं आणि मी असं बोंबलत फिरावं की आपल्याला कोणी नसलं तरी चालतंय, आपण आणि फक्त आपण पाहिजे. जवळजवळ कर्नाटकमध्ये पहिले राईड केलेले, वन डेच जायचं होतं आणि 450 किलोमीटर 450 किलोमीटर वन डे जायचं म्हणजे जीवच जायचा कंडिशन होती माझ्याकडे. प्राइस काय असेल बरं सर? तिची प्राइस जाते सगळी जर आत्ता जशी आहे तशी जर केली तिला तसं 11-12 लाखापर्यंत त्याची प्राइस जाते. 12 लाख रुपये? हां, एवढं छान वाटतं आणि भीती पण वाटते तेवढीच. आता निघणार आहे का नाही, निघणार आहे का नाही, कारण पहिलं काश्मीर बघितलेलं आपण आणि आत्ताचं काश्मीर, त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कुठंही राहू नका, म्हणजे कमी पैशात मिळते म्हणून इथं राहिलं तिथं राहिलं तिथं तुमच्या गाडीचं साहित्य वगैरे हे चोरी जाण्याचे चान्सेस जास्त असतात. कुठं गाडी पंक्चर कर, ही कर, अमुक कर, तमुक कर, असं चान्सेस राहतात. आपली आर्मी एवढी जी भारी ना आणि तिथली जी माणसं आहेत का नाही, म्हणजे आपल्या महाराष्ट्राची, म्हणजे त्यांची म्हणजे ते विचार करण्याच्या पलीकडे आहेत. कारण त्यांना एवढा आनंद होतो, त्यांना काय घेणं ना आपली गाडी बंद पडली काय नाही, महाराष्ट्रात दिसलाय तू पहिलं आतमध्ये चल, तू जेवलाय का, तू काय खाल्लंय का. अवलिया असं म्हणता येणार नाही की माणूसच लय डेंजर होता. माघारी परत पेट्रोल भरायचं, 6च्या आतमध्ये माघारायचं, नाहीतर मग तिथं हानलीमध्येच मुक्काम करायचा. कारण तिकडची एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तिकडची कुत्री लय डेंजर आहेत. नमस्कार, मी धीरज घोरपडे. आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचार मंथनवर. प्रत्येकाची एक इच्छा असते की आपल्याकडे तरुण वयामध्ये एक बाईक असावी आणि बाईकवर आपण जिकडे रस्ता घेऊन जाईल तिकडे आपण फिरावं. पण बहुतांश वेळा जबाबदाऱ्यामुळे किंवा भरपूर साऱ्या अडचणीमुळे आपल्याला हे शक्य होत नाही. पण काही लोक मात्र याच्यावर मात करून आपलं स्वप्न जगण्याचा प्रयत्न करतात, छंद पुरवण्याचा प्रयत्न करतात. आणि अशाच प्रकारे छंद पुरवणारे आणि बाईक रायडिंग करणारे श्री अविनाश भोसले सर आज आपल्यासोबत. तुमचं खूप खूप स्वागत आहे सर विचार मंथनवर. नमस्कार सर. तर प्रथम तर ओळख करून देतो. अविनाश भोसले सर हे मोठ्या प्रमाणात बाईक रायडिंग करतात आणि त्यांचा जो छंद आहे तो जोपासण्याचा प्रयत्न करतात. तर या संदर्भात सर माझा पहिला प्रश्न आहे, बाईक रायडिंग ही सेकंडरी गोष्ट आली, बेस जो असतो, त्यामुळे तुम्ही बाईक रायडिंगचा छंद जोपासण्यासाठी तुम्ही व्यवसाय काय करता आणि तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी काय होती आणि तुम्ही व्यवसाय काय करता? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा म्हणजे एखाद्या रायडरची कोणीतरी मुलाखत घेतं हीच माझ्यासाठी एक खूप मोठी गोष्ट आहे. तर माझं नाव सांगतो मित्रांनो सगळ्यांना. पहिल्यांदा अविनाश अर्जुन भोसले. मी इथलं बारामतीतच राहणार आहे, निरावगज गावचं. माझं शिक्षण 12वी झालेलं आहे आणि त्यानंतर मी नोकरीला होतो. नंतर बारामती माझं एक ड्रायव्हिंग स्कूल आहे, श्रीओम मोटर ड्रायव्हिंग स्कूल, आणि MIDC मध्ये हॉटेल सासरवाडी म्हणून एक आमचं हॉटेल आहे. तर बाईक रायडिंगचा शौक म्हणजे काय असतं की प्रत्येकालाच बाईक राईड करावीशी वाटते, पण सगळ्या गोष्टी जमून येणं हे खरं कधी आपल्या हातात नसतं. आणि आपल्या पाठीमागे एखादं खंबीर नेतृत्व पाहिजे. ज्यावेळेस आपण बाहेर जातो, बाहेर गेल्यानंतर आपलं जे सगळं कुटुंब आहे ते सगळं सांभाळणार कोणतरी माणूस पाहिजे आणि घरून सपोर्ट पाहिजे. तुमची आवड आहे ठीक आहे, पण घरच्यांनी पण त्याला सपोर्ट केला पाहिजे. जेव्हा पण मी राईडला जातो, सगळ्यात ह्या राईडमध्ये सगळ्यात मोठा जर रोल असेल तर तो माझ्या बायकोचा आहे. माझी लहान मुलं 2, ऐश्वर्या आणि आलोक, या दोघांचे ज्यावेळेस मी राईडला जात असतो तर हे सगळी जण आहे ना, मला राईडला जायचं म्हणून सगळी माझी तयारी करून ठेवत असतात. म्हणजे रायडिंग जॅकेट असेल, रायडिंगला म्हणजे हेल्मेट आहे माझं, हेल्मेट चार्जिंगला लावून असेल, बूट असतील, सॉक्स असतील, किती दिवसासाठी जाणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे माझी तर आवड आहे, पण माझी आवड मी गेलेलो त्यांनाही फार आनंद होतो. त्यामुळं हे घरच्यांमुळे शक्य आहे. माझी तर 100% आवड आहेच, पण ते घरच्यांचा सपोर्ट असल्याशिवाय ते शक्य नाही. तुम्हाला तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी काय आणि तुमचा छंद केव्हापासून सुरू झाला बाईकिंगचा? का लहानपणापासून तुम्हाला रायडिंग आवडायची? लहानपणापासूनच गाडीचं कुतूहल सगळ्यांनाच असतं आणि प्रत्येकाला असं वाटतं की माझ्याकडे एखादं टू व्हीलर असावं आणि मी असं बोंबलत फिरावं की आपल्याला कोणी नसलं तरी चालतंय, आपण आणि फक्त आपण पाहिजे. मग अशा कंडिशनमध्ये ज्यावेळेस आमच्याकडे सायकल होती, म्हणजे आम्ही निरावागजवरून कॉलेजला यायचो सायकलवर आणि परत रिटर्न जायचो. रिटर्न गेल्यानंतर
ह्याला म्हणायचो गाडी असती तर कसलं भारी झालं असतं. म्हणजे गाडी होती, हवा वगैरे लागते, केस वीस उडतात. मग ते पिक्चरमध्ये बघतो ना आपण. मग त्या 2004ला वगैरे धूम वगैरे पिक्चर आलेला, ते एक फेवर कसल्या भारी गाड्यात. मग ते त्याची क्युरियोसिटी वाढत गेली हळूहळू. आणि योगायोगाने तशा पद्धतीचे मित्र पुढे भेटत गेले. आणि ह्या रायडिंग सेक्टरमध्ये यायचं म्हणजे माझे एक चांगले मित्र आहेत, मी त्यांना गुरुवर्यच म्हणतो. श्री वायकर वकील म्हणून आहेत. ते सारखे राईडला जायचे आणि त्यांचे स्टेटस मी प्रत्येक वेळेस बघायचो. गाडी डोक्यात घ्यायचं नाही, काय नाही. मग असंच आम्ही एक दिवशी बारामतीत हांगे कॉर्नर तिथं बसलेलो. सरांना म्हणलं, सर तुम्ही खूप भारी भारी फिरता, तुमच्याबरोबर घेऊन जावं म्हणलं आम्हाला. ते म्हणले ठीक आहे. म्हणले गाडी घ्यायची का? म्हणले हा. म्हणलं घेऊया सर. मग त्यावेळेस जेवढे पैसे नव्हते माझ्यापाशी की गाडी घ्यायची. म्हणजे ते म्हणले की बुलेट घेऊया, एक माझा मित्र आहे त्याची चांगली गाडी 500cc. बरं म्हटलं सर घेऊया, काय हरकत नाही. मग गाडी आम्ही, तू बघूच नको म्हणले, मी गाडी आणून लावतो. सर म्हटलं माझ्याकडे 50,000 आहेत. आणि म्हणले ठीक आहे, तुला गाडी पाहिजे ना, बस बाकीचा विषय तू सोडून दे, बाकीचं बघतो. मग गाडी आणून लावली आणि बाकीचे पैसे आणखी मी त्यांना दिले नाहीत. मला त्या ऋणातनं मुक्तच नाही व्हायचं आयुष्यभर. ते ॲक्च्युली सरांमुळे मला आवड लागली. आणि ज्यावेळेस ॲक्च्युअल राईडला गेलो त्यावेळेस एवढं सुंदर म्हणजे तो फील होता. म्हणजे सरांनी पहिलीच राईड आम्ही सगळे होतो तर काढलेली, जवळजवळ कर्नाटकमध्ये पहिली राईड केलेली. वन डेच जायचं होतं आणि 450 किलोमीटर. 450 किलोमीटर वन डे जायचं म्हणजे जीवच जायचा कंडिशन होती माझ्याकडं, कधी पोचतोय. पण ह्या सगळ्यांबरोबर एवढं पटपट गेलो ते कळालंच नाही. साधारणतः 12 वाजताच कर्नाटकमध्ये पोचलो. म्हणजे तो एक फिलिंग वेगळा आहे. आणि असं काय नाही बाईक राईड करतोय म्हणजे जोरात गाड्या चालवत असं काय नाही, सगळं सेफ असतं. म्हणजे हेल्मेट असतं, जॅकेट असतं, परत पॅन्ट असते रायडिंगची, परत सगळ्या गोष्टी. हेल्मेटमध्ये कनेक्टिव्हिटी असते, सगळे हँड ग्लोव्ज असतात, ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे राईड अगदी व्यवस्थित होते. तुमची पहिली बाईक कोणची होती बरं, आणि आत्ता कोणची तुमच्याकडे बाईक आहे? मी पहिल्यांदा बाईक म्हणजे घ्यायची म्हणून सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ज्यावेळेस फिरायची आवड म्हणजे मला अशी होती की माझ्याकडे पहिली CD डिलक्स गाडी होती, 2009 साली मी घेतलेली. तिच्या मी एवढे फिरलो, लय फिरलो मी. आणि माझा एकदम खास जवळचा मित्र, भावासारखा आहे, शेखर म्हणून. जॉबला असायचो, मी जॉबला असायचो. रविवार एक दिवस असायचा. मग महिन्याला 4,000 रुपये पेमेंट असायचं. मग आठवड्यातला रविवार आला की आमचा प्लॅन असायचा, आज कुठं जायचं, मग कुठं जायचं. मग पहिल्यांदा मी गाडी घेतली CD डिलक्स. त्यावेळेस गाडीची किंमत होती 38,000 रुपये. आता माझ्याकडे बेनलीची गाडी आहे, TRK ॲडव्हेंचर आहे. ती एकदम टुरिंग बाईक आहे. असं प्राइस काय असेल बरं सर? तिची प्राइस जाते सगळी जर आत्ता जशी आहे तशी जर केली तिला तसं 11-12 लाखापर्यंत त्याची प्राइस जाते. 12 लाख रुपये? हां. म्हणजे सगळे त्याचे पॅनर्स असतील, त्याचे फॉग लॅम्प्स असतील, म्हणजे सेफ्टी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळी. अशी नॉर्मल गाडी जर घ्यायची म्हणले तर साधारणतः 9 लाखापर्यंत मिळते सर, असं त्या गाडीची प्राइस. ही झाली तुमची सगळी पार्श्वभूमी. बरोबर. तर तुमची आतापर्यंत सगळ्यात मोठी बाईक रायडिंगची टूर कोणची होती आणि त्यामध्ये काय काय तुम्हाला अनुभव आला? आता सर मी लद्दाख केले, म्हणजे बारामतीपासून डायरेक्ट लद्दाखचं पूर्ण सर्किट मारून पूर्ण रिटर्न आलेलो आहे. त्यात एक्सपिरियन्स असा की वेगवेगळी राज्य फिरताना वेगवेगळ्या राज्यातले गाव असतील, त्यांचं जे म्हणजे काय म्हणतात की आपलं गावाकडचं आपण कसं, आपण आता इकडे गावाकडे गेलो तर आपल्याला इकडं आता काय क्युरियोसिटी नाही. पण आता राजस्थानला गेलं की राजस्थानची लोक राहतात कशी, खात्यात काय, पंजाबची माणसं कशी, ती म्हणजे प्रत्येक राज्याचं काहीतरी युनिकनेस आहे, तो तिथून जाणून घ्यायला एवढा आवडतो. ते पुढे जम्मू आहे, परत पुढे काश्मीर आहे. जम्मू आणि काश्मीर ह्याच्यामध्ये खूप मोठे मोठे बोगदे आहेत, अक्षरशः 9-9 किलोमीटरचे बोगदे आहेत. आणि ते 9-9 किलोमीटरच्या बोगदा आपल्याला असं वाटतं की आता घुसल्यानंतर कधी बाहेर निघणार आहे. मग तिथं 5-6 किलोमीटर होतं ना, असं वाटतं की बोगद्यातनं बाहेर निघतोय का नाही. म्हणजे एवढं छान वाटतं आणि भीती पण वाटते तेवढीच, आता निघणार आहे का नाही. कारण पहिलं काश्मीर बघितलेलं आपण आणि आत्ताचं काश्मीर, त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा
फरक आहे. म्हणजे आता फार सुंदर झालंय. तिथून मग द्रास आहे, कारगिल आहे, लेह आहे, लेहवरनं खारदुंगला इकडे पाकिस्तानच्या बॉर्डरकडे थांगमन आहे, टुरटुक म्हणून एक विलेज आहे. तिथून परत नुब्रा व्हॅली आहे, तिथली नदी आहे, नदी क्रॉसिंग वगैरे, पेंगॉंग लेक आहे. आपण सगळे 3D मध्ये पाहतो. एवढं क्रिस्टल क्लिअर पाणी आहे, एवढं सुंदर, फार सुंदर पाणी आहे. आणि तिथून पुढे गेलं की जगातला सगळ्यात उंच मोटरेबल पास उमलिंगला पास म्हणून आहे. साधारणतः 19,000 फूट म्हणजे 5.6 किलोमीटर उंच. किलोमीटर, हां, 5.6 किलोमीटर उंच त्याची हाईट आहे. 19,000 फुटावर खूप हाय अल्टिट्यूड असतो. ऑक्सिजन वगैरे घ्यायला फार त्रास होतो. तिथून पुढंच 28 किलोमीटरवरती एक, ते आता नाव मला लक्षात आहे नाही, पण ते चायनाची बॉर्डर आहे. तिथूनच असा विषय. ही टूर किती लांब होती की म्हणजे किती किलोमीटर भरली सगळी मिळून आणि किती दिवस तुम्हाला लागले त्यासाठी? ह्या टूरला जवळजवळ मला 22 दिवस लागले. कारण मी इथून बाईकवरती गेलेलो. इथून मला रनिंग तोडायला वेळ नाही लागत. पण ही माझी जम्मूपर्यंत मी सारखं येऊन जाऊन त्या सगळा रस्ता माझा पाठ झालाय. मग खरं बघण्यासारखं कुठं आहे? तिथून पुढे. मग इथून आम्हाला एखाद्या लॉंग राईडला जायचं आहे तर पहिल्यांदा आम्ही असं ठेवायचो की बाबा दिवसभरात 500-600 किलोमीटर रनिंग करूया आणि मस्तपैकी कुठेतरी जाऊया. पण बारामतीतलेच माझ्यापेक्षा सुद्धा काय आवली आहेत, ते म्हणजे एकाच दिवसात 1000 करतात. ठीक आहे. मग ते 1000 करायचं बाबा, मग आपण पण एकदा करून बघू नक्की होतं कसं, करायचं कसं. मग त्यामध्ये रणधीर जाचक असतील, श्रीनिवास वाईकर वकील असतील, रोहन ढवाण असतील, ह्यांचा ग्रुप आहे. तर हे लोक आहेत ना, निघाले की इथून नागपूर 700-800 किलोमीटर, तर 1.5 वाजताच नागपूरला पोहोचतात. म्हणजे माणूस 4 व्हीलर जरी घेऊन जरी गेला तरी त्याला जायला लय उशीर होतो, पण संध्याकाळ होती आणि ही 1 वाजताच पोहोचतात. मग ह्यांचं थोडं इन्स्पिरेशन आम्ही डोक्यामध्ये ठेवून ते मी चालू केलं. मी पण आता राईडला निघालो तर 1000 किलोमीटर वन डे मी मारतो. सगळं तुम्ही एवढे मोठे मोठे प्रवास केले, जोपर्यंत पँगॉंग लेक पर्यंत तुम्ही जाऊन आलाय. हो. तर यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाता, वेगवेगळ्या लोकांना भेटता. प्रमुख अडचणी काय तुम्हाला जाणवतात? सर, अडचणी तशा येतच नाही. हे सगळा देश आपलाच देश आहे आणि अडचणी अशा काही येत नाही. पण तुमचं बिहेवियर कसं आहे, म्हणजे एखादा माणूस दारू पितोय वगैरे, मस्ती करतोय, तर 100% त्याला अडचणी येतात. तुम्ही सिलेक्शन कसं करता, म्हणजे तुम्ही आता चाललाय, थोडक्यात असं समजा की आपण मुंबईला चाललोय तर आपण राहण्याची जागा ठरवली पाहिजे. आपल्याला राहायचंय कुठे, त्याच्या आजूबाजूचं ॲटमॉस्फिअर चांगलं पाहिजे. 2 पैसे जास्त गेले तरी काय हरकत नाही. पण तुम्ही असं एकदम कुठंही राहू नका, म्हणजे कमी पैशात मिळते म्हणून इथं राहिलं तिथं राहिलं, तिथं तुमच्या गाडीचं साहित्य वगैरे हे चोरी जाण्याचे चान्सेस जास्त असतात. कुठं गाडी पंक्चर कर, ही कर, अमुक कर, तमुक कर, असं चान्सेस राहतात. पण बऱ्यापैकी तुम्ही कुठंही जावा, तुमचं बोलणं वागणं, म्हणजे कुठेही राईडला गेलं तर तुमचा स्वभाव थोडासा बोलका पाहिजे. जो पण हॉटेलवाला आहे त्याला चोरी करताना 10 वेळा विचार आला पाहिजे, आईला नको चोरी करायला, लय भारी माणूस आहे. तुमच्या अडचणी तुमच्यावरच अवलंबून आहे. तुम्ही लोकांबरोबर किती चांगलं वागताय आणि किती हसून त्यांच्याबरोबर बोलून तिथलं त्यांचं ऐकून घेताय, तुम्ही काय सांगताय, ह्याच्यावरती भरपूर गोष्टी तुमच्या अवलंबून आहेत. नाहीतर मग सगळीकडे एकदम लोक सगळी बेस्ट आहेत, म्हणजे कोणाला नाव ठेवायचं जागा नाही. असं तुम्ही आता सांगितलं की लोक सगळे चांगले, आपल्यावर डिपेंड आहे, आपण कसं ट्रीट करतोय तसं आपल्याला ट्रीट. 100% हा सगळा तुमचा अनुभव. तर सगळ्यात तुम्हाला भेटली शिकवण काय आहे की या बाईक रायडिंगच्या टूरवरून? कारण जेवढा माणूस फिरतो तेवढा माणूस जास्त प्रगल्भ होतो, एवढं आतापर्यंत जाणवलंय. 100%. तुमच्या जीवनात काय फरक पडला आणि काय काय शिकायला मिळालं? ह्याच्यामुळे मला डिसिप्लिन फार लक्षात आलाय. म्हणजे मला आता राईडला जायचं एका जागेवर, ठीक आहे, तर राईडला जायच्या अगोदर माझं सगळं प्री प्लॅन असते. म्हणजे मला थांबायचं कुठं, मला नाश्ता कुठं करायचा आहे, मला जेवण कुठं करायचं आहे, मला दुपाराचा चहा कुठं घ्यायचा आहे, 4-5 वाजताचा, तर संध्याकाळी माझं किती वाजता मी तिथं पोहोचणार आहे, हे सगळं प्लॅन असतोय. जर मला काय अडचण आली, आता मी एक उमलिंगला पासला गेलेलो, माझी गाडी तिथं बंद पडली, मला रोड असिस्टन्सच मिळालं नाही. आता तिथं नाहीच आहे काय,
म्हणजे जवळजवळ तिथून बेनलीचं शोरूम जवळजवळ 800-900 किलोमीटरवरती. आणि उमलिंगला तिकडं लेहला गेल्यानंतर, लेह लडाखला गेल्यानंतर तुमच्याकडं जर रॉयल एनफिल्ड, ज्या मी लोकांना सांगेल की ज्याच्याकडं हँड बाईक आहेत त्यांनी शक्यतो करून तिकडे घेऊन जायचं टाळा. तुम्ही रॉयल एनफिल्डची गाडी घेऊन जावं तिकडे गेल्यानंतर तुम्हाला त्याचं सर्व्हिस सेंटर तुम्हाला मिळेल. ह्या गाड्यांचं खोलताना 10 जण विचार करतात कुठून खोलाय चालू करू. मग उमलिंगला माझी गाडी बंद पडलेली, जवळजवळ आम्ही 20-22 तास तिथं अडकलेलो. म्हणजे कोणीच नाही, नो मॅन्स लँड, म्हणजे माणसंच नाही तिथं. मग गाडी यायची वाट बघितली, मग गाडी आली, तिला 9,000 रुपये दिले आम्ही तिथून 50-60 किलोमीटरवरती आणायला. आणि तिथला एक एक्सपिरियन्स असा माझा एवढा भारी होता मित्रांनो, म्हणजे खास करून ह्या चॅनलला सांगायचं माझं की आपली आर्मी एवढी जी भारी ना, आणि तिथली जी माणसं आहेत का नाही, म्हणजे आपल्या महाराष्ट्राची, म्हणजे त्यांची म्हणजे ते विचार करण्याच्या पलीकडे आहेत. कारण त्यांना एवढा आनंद होतो, त्यांना काय घेणं ना आपली गाडी बंद पडली काय नाही, महाराष्ट्रात दिसलाय तू पहिलं आतमध्ये चल, तू जेवलाय का, तू काय खाल्लंय का, मग तू कुठं होता आणि काय झालं. मग मी त्यांना सांगितलं बाबा माझी अशी गाडी बंद पडली. ठीक आहे रहने तो कोई बात नहीं, इधर गाडी लगाने के आप पहिले अंदर चलो. कब थे 2-3 दिवस. ती वगैरे आपल्या इकडचे एक थोरात मेजर आहेत, त्यांचे दुसरे एक मित्र आहेत बनसोडे म्हणून, ते तिथं भेटलेले. मग आपल्या महाराष्ट्राचे एक बनसोडे म्हणून मेजर आहेत, थोरात मेजरांचेच मित्र आहेत. तर ते आल्यानंतर मग आम्हाला आतमध्ये घेऊन गेले. मग म्हणले तुम्ही वरती होता, तर मग त्यांनी अप्सरची जे अप्सर असतात राहायला त्यांच्यात आमची सोय केली राहायची. घरचं जेवण दिलं, खिचडी वरण भात असले चपाती बिपाती दिल्या, मग त्या जरा भारी वाटलं ना. आणि मग तिथून यायचं होतं इकडे बारामतीला. मग गाडी नीट करायला मग त्यांनी तिथले मेकॅनिक वगैरे बोलावलं, पण त्यांच्या कोणाच्याच बसची बात नव्हती ती. मग ते म्हणले सर तुम्ही जावा, आम्ही तुमची गाडी पोच करतो म्हटले. म्हणजे तुम्ही सांगा कुठं पोच करा, तिकडे आम्ही पोच करतो. मग आम्ही दुसऱ्या दिवशी विमानाच्या तिकिटी काढल्या आणि बारामतीला आलो. मग तिथून गाडी त्यांनी त्यांचा आर्मीचा टेम्पो, म्हणजे जी गाडी मला तिथून लेहला घेऊन जायची होती, लक्षात घ्या लेहला घेऊन जायला मला कमीत कमी 30,000 रुपये भाडं सांगितलेलं. म्हणजे लेह तो हानले हे साधारणतः 250 किलोमीटरचं अंतर आहे. तर तिथून मला गाडी लेहला न्यायची होती. त्यांना मला गाडीचं भाडं सांगितलेलं 30,000 रुपये. ह्यांनी आर्मीचा मोठा टेम्पो गेला, त्या टेम्पोत गाडी भरली आणि पाठवून दिली लेहला आर्मीचा. आम्ही गेल्यानंतर 10-15 दिवसांनी मग तिथून गाडी म्हणली सर कुठं पाठवायची गाडी इथं. मग त्यांना सगळं सांगितलं ह्या शोरूमला गाडी पाठवायची. मग त्यांनी ती गाडी पॅकिंग करून शोरूमला ट्रान्सपोर्ट करून दिली. म्हणजे ह्यातून मला एकच गोष्ट सांगायची, तुम्ही गाडी कुठली पण घेऊन जा, पण त्याचे सगळे सर्व्हिस सेंटर ज्या रूटवरती ते सगळे नंबर काढून आहे ना डायरीमध्ये लिहून ठेवा आणि सगळ्यांना फोन करून ठेवा तुमचं खरं सर्व्हिस सेंटर इथं आहे का. नाही तर नंबर आहे आणि टायमिंगला लागायचं नाही, मग त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे फारच गमतीशीर आणि इन्स्पिरेशनल होता, प्रेरणा खावणार होता एक्सपिरियन्स. खतरनाक म्हणजे टेम्परेचर जर मायनस, म्हणजे संध्याकाळचं टेम्परेचर जायचं 2-3 डिग्री तापमान. ठीक आहे. खायला मेजरांनीच आदल्या दिवशी आमच्या डिक्कीत बरोबरच सामान दिलेलं. सर हे घ्या. अहो म्हणलं सर आज संध्याकाळी राहणार, सकाळी वर जाणार 4 वाजेपर्यंत खाली येणार, आणि कशाला लागतंय खायला. ते म्हणले सर राहू द्या, तुम्हाला काय करायचंय, तुमच्या गाडीला काय वजन होत आहे काय. मग त्यांनी ॲपलचा ज्यूस, पायनॅपलचा ज्यूस, परत चिकनची करी असते, टोमॅटोची करी असते, म्हणजे इन्स्टंट ज्या तयार होतात ना गोष्टी त्या सगळ्या डिक्कीमध्ये भरून दिलेल्या. आमचा त्याच्यावरच कार्यक्रम चाललेला, नाहीतर मेलोच असतो. फारच गमतीशीर प्रसंग होता. तुम्ही एवढं सगळं फिरला, तुम्हाला असं कोण असा अचंबित करणार एखादा अवलिया भेटला का, ही काय लागा किती वेगळ्या प्रकारे एन्जॉय करतोय लाईफ, असं एखादा अवलिया असं म्हणता येणार नाही, तो माणूसच लय डेंजर होता. मी 2022 साली मी केदारनाथला राईडला चाललो, 23ला. मग इथून आम्ही वन डे निघाल्यानंतर आम्ही पहिल्यांदा मुक्काम केला इंदोरच्या पुढे, दुसरा मुक्काम केला मेरठला. आणि मेरठला असाच एक ढाबा होता. संध्याकाळचं लय झोप आले म्हणून असं ढाब्यात झोपलो. तो माणूस आला, आम्हाला मस्तपैकी चादर वगैरे दिली, कुलल बिरल लावला, लय भारी एकदम मजेशीर. सकाळी उठलो, आपल्या इकडून आपले खारे शंकरपाळे असतात का
त्या बनवून घेतलेल्या. म्हणलं दुसऱ्यांदा त्यांचं खायला आपल्याला जमतंय नाही जमतंय. तसं माझा एक ब्लॉग पण आहे, त्या ब्लॉगमध्ये मी टाकलेलं. हां, तर विषय काय की सकाळी उठलो, त्याला चहा करायला लावला, ग्लासमध्ये चहा घेतला, त्या शंकरपाळ्या त्यामध्ये टाकल्यानं खायला लागलो. एक माणूस आला प्लेंडरवरती, तो म्हणलं थिडतोय म्हणलं. आणि त्यापाशी गेलो काका म्हणलं किधर से आयो? ते म्हणलं महाराष्ट्र. आईला म्हणलं महाराष्ट्रातनं कुठनं आलंय? त्याला पण मराठी काकांना भारी वाटलं, आम्हाला पण भारी वाटलं. आईला मराठी माणूस एवढा लांब आलाय. म्हणलं मी आलेलो म्हणलं इथलं आपलं भीमाशंकरला, आणि तिथून घरच्यांना सांगितलं मी चालू केदारनाथला. असं तो माणूस होता. मुंबईचा माझ्याकडे आणखी पण नंबर त्या माणसाचा सेव आहे. मी फोन करतो, ती पण फोन करतो मला, काका काय चाललंय अविनाश, कसं आहे, बरं आहेस का? रिटायर झालाय, वय वर्ष 60 त्या माणसाचं. स्प्लेंडर गाडी, भीमाशंकरला आला. भीमाशंकरवरून काका म्हणले घरच्यांना फोन करू मी चाललोय केदारनाथला, माझी काय महिनाभर वाट बघू नका. गेलो काका, भेटला आवा तिकडे मेरिटमध्ये. खोंकार माणूस त्याची व्हील पॉवर आहे ना लय डेंजर. रोज 200-300 चालवणार, मग झोपणार मस्तपैकी, परत दुसऱ्या दिवशी. आपल्याला काय घाई का? असं ते भरपूर लोक आहेत की फुल ऑफ लाईफ जगण्याचा प्रयत्न. जबरदस्त, माइंड ब्लोईंग. त्यांच्यासारखी एनर्जी त्यांच्या वयापर्यंत आपल्या जर टिकली ना, आपलं सार्थकच झालं आयुष्याचं. म्हणजे आता हाय आपल्याकडं, म्हणजे तेवढे गट्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, ताकद आहे, त्यामुळे आपण करतोय. पण त्या वयात जाऊन पण त्या गोष्टी होत्यात का नाही आपल्याकडनं, ही फार मोठी गोष्ट आहे. तुम्ही आतापर्यंत एवढ्या सगळ्या ठिकाणी फिरला, तुमचं आवडतं ठिकाण कोणचं? आवडचं ठिकाण बरं का, मला कधी फिरायला जाताना मला इकडं फिरायला जायचं, मला तिकडे फिरायला जायचं, मला ही बघायचं ती नाही. मला सगळ्यात जास्त शांत ठिकाणं फार आवडतात. ठीक आहे, आत्तापर्यंत सगळ्यात बेस्ट ठिकाण होतं हानले विलेज. हानले म्हणजे लद्दाखपासून साधारणतः 250 किलोमीटरवरती हानले म्हणून आहे. जगातलं सगळ्यात डार्केस्ट स्काय तिथे. म्हणजे तिथं तर तुम्ही असं बाहेर जर वर तोंड करून जर झोपला रात्रीचं, तर तुम्हाला असं डायरेक्ट मिल्की दिसतात. ओके, एवढं जबरदस्त आहे. मी तर म्हणेल की आयुष्यात एकदा माणसाने तिथं जावं. म्हणजे लेह हे आहे सिटी आणि लडाख हे आहे राज्य. म्हणजे लडाख राज्यामध्ये लेह सिटी आहे. तिथून साधारणतः 250 किलोमीटरवरती ते हानले म्हणून गाव आहे. काही नाही, म्हणजे पेट्रोल भरूनच जायला लागतं तिकडे. अगोदर जाताना जायचं, पेट्रोल भरून जायचं, परत आलं की न्यूमा म्हणून गाव आहे साधारणतः 80 किलोमीटरवरती. त्या संध्याकाळी 6 वाजता पंप जे बंद होतो, सकाळी 7 वाजता उघडतो. सकाळी 7 वाजता लवकर जायचं, त्या हानलेला जायचं, हानल्यावरनं परत त्या उमलिंगला जायचं, परत माघारी यायचं, माघारी परत पेट्रोल भरायचं, 6च्या आतमध्ये माघारी यायचं. नाहीतर मग तिथं हानलेमध्येच मुक्काम करायचा. कारण तिकडची एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तिकडची कुत्री लय डेंजर आहेत. नक्की काय त्यांचा किस्सा आहे? पँगॉंग लेक आहे, ठीक आहे. पँगॉंग लेक वरून आम्ही चाललेलो हानलेला. तर वाजलेलं दुपारच्या 12:30 वाजल्यानंतर म्हणलं जेवण वगैरे करूया. जेवण करून म्हणलं हानलेला आपण मुक्कामाला जाऊया. मग तिथून निघालो आणि चिसोल म्हणून गाव येते. तिथं असं लिहिलेलं आहे लास्ट रेस्टॉरंट ऑफ इंडिया. म्हणजे इथून पुढे रेस्टॉरंट नाही आहे. मग माझ्याबरोबर एक माझा मित्र होता वसंत शिंदे म्हणून. मी त्याला म्हणायचो, अरे वसंत, आज आपण इथं राहू, 5 वाजलेल्या. आणि तो म्हणायचा नाही 100 किलोमीटर आहे, आता इथून राहिलं 100 किलोमीटर, 5, 6, 7 वाजेपर्यंत जर आपण हानलेमध्ये पोहोचू. बरं म्हटलं ठीक आहे. परत एक मित्राचा माझा मनोज म्हणून वेगवानचा मित्र, त्या फोनाला कुठे आहे काय, त्यात एक 15-20 मिनिटं गेली, बोलत होतो, त्याला दाखवत होतो बाबा हे शेवटचं रेस्टॉरंट आहे इंडियातलं, इथं कुठं रेस्टॉरंट नाही. मग म्हणलं चल ना उरक ना, म्हणलं जायचंय वगैरे. बरं म्हणलं चल. मग गेलो आम्ही 10 किलोमीटर गेलो. 10 किलोमीटर नंतर थोडासा कच्चा रस्ता लागला, अंधार पडला. तिकडे लगेच अंधार पडतो, 5-5:30ला तर अंधार पडायला चालू होतो. अंधार पडला, आम्ही गेलो, थोडं पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर अशी कंडिशन, अंधार पडला, रस्ता पण गेला, रस्ता पण नाही आणि उजेड पण नाही. अशी कंडिशन की तिथून पुढं आम्ही जवळजवळ 60 किलोमीटर असंच बिना रस्त्यात चाललेलो. म्हणजे पाऊल वाट होती फक्त.
संध्याकाळच्या लडाखमध्ये कोणी फिरत नाही, आम्ही त्या दिवशी बोंबलं फिरत होतो, त्याचा आजही पश्चाताप होतो आम्हाला. ठीक आहे. तिथून बाजूला 3 किलोमीटरवरती चायनाची बॉर्डर, आम्ही चायनाच्या बॉर्डरने पॅरलर चाललेलो. ठीक आहे. तिथून दुसरी गोष्ट होती की न्यूमा एक गाव होतं, तिथे पेट्रोल टाकून जायचं होतं. त्या न्यूमा गावात आम्ही ते बायपास केलं, डायरेक्ट हानलेला गेलो. आम्ही न्यूमावरून हानलेला जायला एक रस्ता लागतो, त्या रस्त्याला पोचलो रात्रीच्या साधारणतः 12:30-1:00. पूर्ण डार्केस्ट स्काय, पूर्ण म्हणजे कसलंही चालणं नाही, काय नाही. मला तर वाटतं आमुषाचीच रात्र असेल. ठीक आहे. आणि तिकडचं ज्यावेळेस आपलं चायनाचं आणि भारताचं युद्ध झालेलं आहे, तिथं वॉर मेमोरियल बनवलं. त्या आर्मीच्या अख्ख्या कॅम्पमध्ये फक्त एक आर्मीचा जेवण होता, ती पण ती वॉर मेमोरियल बंद करून निघून गेलेली. आमच्या काट चाललेला, आता करायचं काय. परत तसं ते वरनं बर्फाचं पाणी यायचं. ते ऍपल फोन होता, त्या ऍपल मध्ये ते मग ते मॅप चालू होता, त्या मॅपने आम्ही जायचो. पाणी यायचं, त्या पाण्यातनं गाडी कशी घालायची, असं लय टेन्शन डोक्याला. मग तिथून मागे यायचं, परत रस्ता शोधायचा, परत त्या रस्ता कुठं मिळतोय का, तसंच जायचं मोकळ्या रस्त्याने. असं पोचलो त्या नेमकं चेकपोस्टला. तिथं आर्मीचा एक माणूस बसलेला. त्याला आम्ही विचारणार होतो, हानले इथून किती लांब आहे. आपण नाही का, आता आपण बारामतीतून चाललोय असं समजा पुण्याला, म्हणजे जरी विचारणार आईला पुणे किती लांब आहे. त्याला विचारलं, त्यानं तिकडून शिव्याच, इतने रात को क्या कर रहे हो, घूम रहे हो, असं आहे का तसं. आता तुम्हाला ऐकून तरी गेला का, क्या सुनले काय ते तुम्हाला. लय शिव्या बिव्या आम्हाला दिल्यानंतर म्हणला शांत झाला. म्हणजे त्याची भाडास आम्ही ऐकून घेतली. आता म्हटलं काहीतरी सांगायला, तुमको मालूम है क्या इधर प्रॉब्लेम है. म्हटलं नाही, इधर बाजू में चायना बॉर्डर है 3 किलोमीटर पे. बरं ठीक आहे. म्हणून आता तिथून वाचून आलोय, आता पुढं काय करायचं ते सांगा. आता ते तर विषय संपलं ना, आता पुढं काय करायचं. अभी टेंट है क्या. हा म्हणलं हे टेंट में मत सो. म्हणलं क्यों. ते म्हणलं की कुत्ते खा जाएंगे आपको. कुत्री तुम्हाला खातील म्हणलं ते. म्हणलं कुत्री का खातील. म्हणले इथं बर्फ वगैरे असतो, त्यामुळे कुत्री 6 महिने भुकलेले असतात. आणि मग त्यांना माणूस जर दिसला तर ती बघत नाही माणूस आहे का कोण आहे, ती डायरेक्ट खायला चालू करते ती. आणि एक नाही 7-8 येतात, धाप 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 15-20 मिनिटात मोकळच. मग तर लय भीती वाटायला लागली. आता म्हणलं इथून पुढे रस्ता कसा आहे, यहाँ से अच्छा है पर रहने के लिए जगह मिलेगी की मालूम नहीं. रातभर घूम इधर उधर उसी रस्ते पे, पर कुत्ता मिलेगा जरा संभाल के. आम्ही हानलेमध्ये पोहोचलो साधारणतः 1-1:30ला. फुल टेम्परेचर -2-3 डिग्री तापमान होतं. आणि योगायोगाने आमचं नशीब लय भारी की तिथं जत्रा चाललेली, लय माणसं होती. आम्हाला काय हॉटेल वगैरे हुडकायला काही लय वेळ लागला नाही, आम्हाला लगेच गावलं. असं तो किस्सा. म्हणजे लडाखला जर गेला तर कुत्र्यांपासून सावध आणि संध्याकाळी 5च्या पुढं ₹1,00,000 दिलं तर हॉटेलमधनं बाहेर निघू नका. जोर उजाडतं तर चालायचं बस. उजाडलं म्हणजे अंधार पडायला लागला की कुठंतरी इज्जतीत बघायची जागा आणि तिथं मस्तपैकी पडी मारायची. अजिबात डोकं तसं चालवायचं नाही. तुम्ही मला एवढा एक्सपिरियन्स आहे, एवढा रायडिंगचं तुम्ही राईड्स केलेले आहेत. रायडिंगला आणि ट्रॅव्हलिंगला आत्ताच्या काळातील तरुणांनी एक आपलं करिअर ऑप्शन म्हणून बघू शकतो. कारण आता सध्या भरपूर जग बदललेलं आहे, याला पण भरपूर लोक रायडिंगला आणि ट्रॅव्हलिंगला करिअर ऑप्शन म्हणून बघतात. तुमचं काय मत आहे, करू शकतो का आता सध्या तरुण तसं. 100% म्हणजे फिरणं ही कधीच न संपणारी गोष्ट आहे. म्हणजे माणूस गोरासारखं काम करत असतो. प्रत्येकाचं माणसाचं आयुष्य हे संघर्षमयच आहे. मग त्यासाठी कुठंतरी आपली आवड जोपासली पाहिजे आणि त्या आवडीतनं 2 पैसे तुम्हाला मिळाले पाहिजेत. आजपर्यंत मी तसा विचार नाही केला, पण 100% मला फोन येतात असे की सर आम्हाला लडाखला जायचे, आम्हाला केदारनाथला जायचे, आम्हाला इकडे कर्नाटकला जायचं, दांडीला जायचं, आम्हाला ट्रिप अरेंज करा आणि मग तुमच्याबरोबर आम्हाला घेऊन जावा. तर खूप मोठं एक्सप्लोअर करण्यासाठी सगळ्यात भारी म्हणजे आपला भारत देश आहे. एवढा सर्व गुणसंपन्न आहे आणि सगळ्या प्रकारचे लोक आपल्या इथं राहतात, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तर हे यूट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की सोशल मीडिया एवढी पॉवर आजपर्यंत पंतप्रधानाकडे सुद्धा नाहीच आहे. म्हणजे सोशल मीडियाने एखादा जर व्हिडिओ व्हायरल जर केला तर त्या व्हिडिओच्या म्हणजे धरूनच पंतप्रधानाला सुद्धा स्टेटमेंट द्यावं लागते.
त्यामुळे फिरणे आणि बाईक रायडिंगकडे बघणे हा थोड्याशा कॉस्टली गोष्टी आहेत. का तर आपण आपल्यालाच जपायचं आहे, पण दुसऱ्याला नाही जपत. एखादं चांगलं हेल्मेट घेतलं तर आपलं डोकं वाचणार आहे, माझं चांगलं हेल्मेट घेतलं तर तुमचं वाचणार आहे, अशातला काय भाग नाहीये. त्यामुळे तुम्ही चांगल्या टूर अरेंज करू शकता. बाहेर केदारनाथ असेल, ब्लॉगिंगचं पण ऑप्शन आहे. हो ब्लॉगिंग तर तुम्ही करू शकता. बोलणं लाजणं हे सोडलं पाहिजे, बिनलाज व्हायला पाहिजे. अगदी स्पष्ट सांगतो, तुम्ही बिनलाज व्हा. तुम्ही विचार पण करू शकत नाही सर तेवढे पैसे कमावशाल, ठीक आहे. योगायोगाने माझ्याकडं सगळ्या गोष्टी आहेत, पण मला एडिटिंगच जमत नाही. मी लडाखला गेलेला आहे, अख्खा डाटा माझ्याकडे आहे. म्हणजे साधारणतः जवळजवळ 500-600 GB पर्यंत डाटा आहे. अष्टविनायक राईड केलेली आहे मी, केदारनाथ केलेली आहे. केदारनाथचं टाकलंय तेवढं थोडं मोडकं तोडकं. पांडिचेरी केली, तिरुपती केली. म्हणजे जवळपास इकडचं वरचं सगळं झालं. पंजाब झालं, राजस्थान झालं, उत्तराखंड झालं, जम्मू झालं, काश्मीर झालं. परत इकडं कोणतं आहे बघा, मध्य प्रदेश, UP, बँगलोर असेल खाली, तामिळनाडू असेल, केरळ असेल, हे सगळं झालंय. आणि अगोदर मी सायकलीवर पण फिरायचो. सायकलीवर मी 2 अष्टविनायक केले. परत पुणे मुंबई केलं सायकलवर. आवड पाहिजे, आवड असेल तर सवड निघते, नाहीतर मग त्या गोष्टी पॉसिबल नाही. आणि ह्याच्याकडे एक बिझनेस म्हणून, ब्लॉगिंग म्हणून ह्याकडे जर बघितलं तर फार गोष्ट चांगली आहे. म्हणजे लोकांनी खरंच बघितलं पाहिजे. खूप छान शक्य ऑप्शन. हो शक्य, 100% सर शक्य आहे. तर मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही एवढं सगळं फिरला, एवढी रायडिंग केली, एवढं सगळं ट्रॅव्हलिंग केली, तर आमच्या विचारमंथनच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? खूप फिरा. कटाळा येईल ना तेवढं फिरा. अक्षरशः आजूबाजूची म्हणली पाहिजे हे घरीच आहे का, कुठं गेलाय, ठीक आहे. तुम्ही ज्यावेळेस फिरताना रोज तुम्हाला एखादा तरी फोन येणार, अरे मी इकडे चाललोय, इकडे काय राहायची सोय आहे का रे. ऑलरेडी आपण तिकडे गेलेलो असतो ना, तिकडची माणसं म्हणतात सर आमचं एवढं रेफर करा, आम्ही तुम्हाला आज पैसे कमिशन म्हणून पाठवून देतो. ज्याला व्यवसाय करायचा त्या दृष्टीने तर हे सगळ्यात बेस्ट आहे. जेवढं तुम्ही फिराल तेवढं तुम्हाला जग कळेल, आणि जेवढं जग कळेल तेवढं तुम्ही शांत व्हाल. बरोबर. कारण आज सगळ्यांसाठी वेळ आहे. म्हणजे धीरज सरांसाठी, म्हणजे धीरज सरांना फोन केला, धीरज सर लगेच येतील. त्यांनी मला फोन केला तर मी पण त्यांच्याकडे जाईल. पण खरंच माणूस माणसाला म्हणजे स्वतःला भेटायला फक्त वेळ नाही. माणूस सगळ्यांना भेटतोय, बरोबर आहे. फक्त स्वतःला त्याने वेळ दिला पाहिजे. किमान महिन्यातून कुठंतरी फिरायला जावा. नाहीच कुठं जमलं, महाबळेश्वरला जावा, पाचगणीला जावा, कुठं ना कुठं पण हिथून जावा. तुमचा व्यवसाय असेल, तुमच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालण्यासाठी तुम्ही फ्रेश असणं फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. मग त्यावेळेस तुम्ही चांगली प्रगती करू शकता. माझं असं ठाम मत आहे. बरोबर, बरोबर बोलला की आपलं एकच आयुष्य, एक आयुष्यात जेवढं आपल्याला जग एक्सप्लोर करता येईल, सगळं तर बघता येणार नाही, पण जेवढं एक्सप्लोर करता येईल माणसाने तेवढं करावं. तुम्ही फारच चांगला सल्ला दिला, आणि तुम्ही आज आम्हाला विचारमंथनसाठी वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तुमच्या पुढच्या ट्रॅव्हलिंग जर्नीला आणि रायडिंगच्या जर्नीला विचारमंथनकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर.